शिरपूर तालुक्यातील सुळे गावातून आई सप्तशृंगी गडावर पदयात्रेसाठी निघालेल्या भक्तांवर भरधाव स्कॉर्पिओ वाहनाने धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली। या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून एका मुलीला गंभीर दुखापत झाली आहे। ही घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील दहिवत शिवारातील पाटील ढाबा समोर घडली। मिळालेल्या माहितीनुसार सुळे गावातील भाविक आई सप्तशृंगी गडावर पदयात्रेसाठी पायी निघाले होते। त्यावेळी काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनाने भरधाव वेगाने येत पदयात्रेकरूंवर वाहन घातल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात सखुबाई बाबूलाल भील वय 35 राहणार सुळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर मनीषा काळूसिंग पावरा वय 16 राहणार सुळे ही मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। अपघात सुळे गावाजवळील दहिवत शिवारात घडल्याने सुळे गावातील ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झालेत। अपघात घडविणाऱ्या वाहन चालकाला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत ग्रामस्थांनी दहिवत पोलीस चौकीजवळ मोठी गर्दी केली होती। परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, ठाणेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान ही घटना घडल्यानंतर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात आमदार काशीराम पावरा यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली। भैया काय नाव तुझं? लव एकनाथ बिल। तुम्ही कुठे निघाला होतात? आम्ही सुळे ते वणीगड पर्यंत निघालो होतो। पण आम्ही येताना मागून गाडी आली। पोलीस चौकीजवळ पाटील ढाबा आहे तिथं माझी आत्या आणि माझी बहीण लागते, ती चालत होती। आम्ही मागे होतो दोघी भाऊ आणि ती माझ्या आत्याचा मुलगा मोरे चालत होता, पुढे चालत होता आणि ते चालताना मग मागून गाडी आली आणि मागूनच ठोस दिली आत्याला। आत्याला तर ते लांबच चालले गेले, ठोकले गेले आणि लांब चालले गेले। ते त्यांना उठवायची बजाय मी गाडीजवळ धावलो तर गाडीवाल्या कोण होता आणि कोणी ती गाडी थांबून घेतली आणि मग आत्याजवळ गेलो तर आत्या गंभीर होते, रक्तवाद होतं। मग मी गाडी टाकलो, तसंच डायरेक्ट दवाखान्यात घेऊन आलो। आता त्या नाही, आता ते नाही, वारून गेले ते।